शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पुन्हा गद्दारी झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशाल सिंह राजपूत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। फुटलेल्या खासदारांची चप्पल आणि दंड काढण्यात येईल असा इशारा त्यांनी आज येथे दिला। यावेळी बोलताना विशाल सिंह राजपूत म्हणाले की ज्या बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या जीवावर अनेक नेते मोठे झाले, खासदार, आमदार आणि मंत्री झाले, त्याच लोकांनी सत्ता आणि पैशाच्या मोहापोटी शिवसेना सोडण्याचं पाप केलं। अशा गद्दारांना जनता कधीही माफ करणार नाही। राजपूत त्यांनी पक्षनिष्ठ शिवसैनिकांनी अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्याची गरज असल्याचं सांगितलं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण विश्वास असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। याप्रसंगी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठेच्या घोषणा देत गद्दारांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। शिवसेनेमध्ये बऱ्याच घडामोडी होत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिवसेनेच्या मशालीच्या नावावर आणि जीवावर खासदार निवडून आणायचे, त्या चोराने ते खासदार पळवून न्यायचे। याचा एकच अर्थ होतो, आम्ही पोरं काढायची आणि यांनी पळवून न्यायची। म्हणजे यांना काय पोरं होत नाहीत का? यांचं काय चालत नाही का? यांचं काय होत नाही का? एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणा जो काय असतो तो सन्माननीय विनायकजी राऊत, संजयजी राऊत, प्राध्यापक नितीन बानोडे पाटील, अनिल देसाई यांच्याकडून शिकावा आणि पक्षाची काय निष्ठा असते ही दाखवावी। ही काय पद्धत आहे की उद्धव साहेबांच्या नावावर निवडून यायचं, मशाल घ्यायची हातात आणि परत मशाल ठेवायची आणि दुसरीकडे पळून जायचं। जर काही पळून गेलेले खासदार ज्याने बंड करून आता गेलेले आहेत, गद्दारी केलेली आहे, ह्या गद्दारांना सांगली जिल्ह्यात जर याने पाय ठेवून कधी आलेला मला दिसलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं यांना चाबूक फोडून त्यांची रस्त्यावर धिंड काढल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही आणि ह्या गद्दारांना यांची जागा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही।